बडनेरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याकडून ग्राहकांशी उद्धट व अपमानास्पद भाषेत वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। वीज बिल वसुली करण्यासाठी पथकासोबत फिरत असलेली एक महिला कर्मचारी ही नागरिकांना अवमानकारक शब्दात बोलून मानसिक त्रास देत असल्याने संतापाची लाट उसळली आहे। पथकाकडून मार्च एंडिंगच्या नावाखाली गरीब ग्राहकांना क्षणाचाही वेळ न देता विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे, तर दुसरीकडे धनदांडग्यांना वीज बिल भरण्याची मोठी सवलत या कार्यालयातील सिनियर कर्मचारी देत असल्याचे आरोप होत आहेत। यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याचे बोलले जात आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित कर्मचारी प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांना दडपण्याचा प्रयत्न करतात, सेवा देण्याऐवजी अपमान केला जातो। ही कोणती प्रशासन पद्धती असा सवाल उपस्थित करत आहेत। यावरून आता त्या महिला कर्मचाऱ्याला निलंबित करा अशी मागणी जोर धरत आहे। दरम्यान या संदर्भात वीज वितरण विभागाच्या सहाय्यक अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले। त्यांनी आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलताना अशी कोणतीही तक्रार माझ्या निदर्शनास आलेली नाही अशी प्रतिक्रिया दिली। या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही अधिक तीव्र झाला आहे। संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ही मागणी जोर धरत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे। या प्रकरणी लवकरच वरिष्ठांकडे तक्रार करण्याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। BCN न्यूज करिता मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।